शासनाच्या नामांकित योजनेच्या माध्यमातून आत्मामालिक संस्थेमध्ये अनेक विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहेत. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. त्यासाठी आत्मामालिक संस्थेचं प्रशासन आणि आदिवासी विभाग देखील तितकेच सजग असतात. याच पार्श्वभूमीवर आज अचानक एकात्मिक आदिवासी विकास राजूर प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी माननीय देवकन्या बोकडे मॅडम, अंबादास बागुल सर, श्याम कांबळे सर व इतर अधिकारी यांनी आत्मामालिक इंटरनॅशनल स्कूल आणि आत्मामालिक इंग्लिश मीडियम स्कूलला भेट दिली आहे. दोन्ही कॅम्पसमधील मुलामुलींशी अभ्यासाबाबत चौकशी आणि मार्गदर्शन केलं. या भेटीदरम्यान त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थिनींशी संवाद साधला. तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. स्वच्छता, भोजन व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, आरोग्य तपासणी आदी बाबींविषयी त्यांनी सखोल पाहणी केली. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडाविषयक उपक्रमांची माहिती घेतली. आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली. अधिकाऱ्यांनी वसतिगृहांच्या नोंदी पुस्तिका, आहारपत्रिका आणि हजेरी यांची देखील तपासणी केली. व्यवस्थापक व कर्मचारी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कष्ट घेत आहेत. आत्मामालिक प्रशासन याविषयी सजग असल्याचं त्यांनी कौतुक केलं आहे. या अचानक भेटीमुळे वसतिगृह प्रशासनात अजून सजगता निर्माण झाली असून विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळालं. यावेळी वसतिगृह व्यवस्थापिका आदरणीय मीरा पटेल मॅडम, प्राचार्य श्रीमान माणिकरावजी जाधव सर, प्राचार्य नामदेवजी डांगे सर उपस्थित होते. इतर वसतिगृहातील पदाधिकारी व शिक्षक देखील उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्व अधिकारी यांचं ध्यानपीठाच्या वतीनं स्वागत केलंय, आभार मानले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह हार्दिक शुभेच्छा दिल्यात. आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण.